ऋग्वेदामध्ये ऋभू ही देवता आहे. ऋग्वेदात ऋभूवर एकूण 11 सूक्ते रचण्यात आली आहेत. ऋभू हे द्युलोक निवासी आहेत, प्रकाशमय आहेत, तेजस्वी आहेत, विद्युन्मय आहेत. नेब्युलामधून नवीन तारे निर्माण करण्याचे काम ते करीत असतात. सरस्वती ही आपली आकाशगंगा आहे. आपल्या जवळ असणाऱ्या दीर्घिका या यवाच्या आकाराच्या दिसतात. मध्यभागी फुगवटा असलेले हे धान्य दोन्हीही बाजूला निमुळते होत जाते. देवानी यव नामक मधुर धान्यासारख्या दिसणाऱ्या आपल्या आकाशगंगेजवळ असणाऱ्या छोट्या दीर्घिकांचा संदर्भ नोंदवून ठेवला आहे. अथर्ववेदातील एका कांडात मधुविद्या पालुपत सूक्तात तसा दावा करण्यात आला आहे. ऋग्वेदाच्या मंडल 1 मधील 164 या सूक्तात आपल्या आकाशगंगेचे वर्णन करण्यात आले आहे. त्यापैकी 13, 14 व 30 या ऋचा आपल्या आकाशगंगेच्या न्यूक्लियसचे वर्णन करतात. 14व्या ऋचेत उत्तानायम दशयुक्ता वहंती असे शब्द वापरण्यात आले आहेत. लेखकाने याचा अर्थ आकाशगंगेचे ते केंद्र बहिर्गोल ढिंगासारखे आहे असा लावला आहे. तसे सुचवणारे एक चित्रही पुस्तकात देण्यात आले आहे. लेखकाच्या दाव्यातील तथ्य तपासण्यासाठी अशा साऱ्या ऋचांच्या अर्थाचा नव्याने शोध घ्यावा लागेल. अथर्ववेदातील 15वे मंडल हे व्रात्य देवतेला उद्देशून करण्यात आले आहे. 15व्या कांडातील 5 ऋचांनी व्रात्याचे जे वर्णन केले आहे ते धूमकेतूशी जुळते. व्रात्य म्हणजेच धूमकेतू. धूमकेतू असा शब्द वापरलेले 2 श्लोक वेदांमध्ये आहेत. वेदकाळात 15वे मंडल रचले गेले त्यावेळी कोणता तरी धूमकेतू वर्षभर दिसत होता. तो नेमका कोणता होता हे आज ठरवता येणार नाही. पण कार्ल सागन यांच्या कॉस्मॉस या पुस्तकात जेरुसलेम शहरावर एक वर्षभर टांगत्या तलवारीसारखा धूमकेतू दिसत असल्याचा उल्लेख आहे. अथर्ववेदातील 18व्या अध्यायातील 30वा श्लोक व अध्याय 33 कंडिका 2 मधील श्लोकांचा अर्थ जाणकारांनी नव्याने लावावा लागेल. त्यामधील व्रात्याचे वर्णन आणि धूमकेतू यामध्ये कमालीचे साम्य आहे. वेदरचयित्यांना खगोल, भौतिकी व आकाशात दिसणारे तारे, ग्रह, धूमकेतूची नोंद घ्यावी असे का वाटले असावे? अथर्ववेदातील 137व्या सूक्तात कृष्णविवराची कल्पना सुचवण्यात आली आहे. लेखकाला तसे वाटते. त्यांच्या म्हणण्यात किती अर्थ आहे हे निश्चित करण्यासाठी वेदांनी कृष्णविवराचा शोध लावला होता. हे पुस्तकातील 38वे प्रकरण पुरेसा वेळ काढून वाचावे लागेल. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे वेदरचयित्यांना माहीत होते. आजच्या काळात सिद्ध झालेल्या सूर्याच्या 3ही गतींची माहिती त्यांना होती. सूर्याच्या गतीचे वर्णन करण्यासाठी त्यांनी त्याचे चाक त्रिनाभियुक्त होते असा शब्द वापरला आहे. सूर्याचा रथ ही अर्थात कल्पना आहे, पण रथ हे गतिमानतेचे प्रतीक आहे. बहुधा म्हणूनच ती कल्पना वापरण्यात आली असावी. पृथ्वीवरील साऱ्या प्राणीमात्रांचे जीवन सूर्य आहे म्हणून चालत असते. अथर्ववेदात त्या आशयाचा मंत्र पाहता येतो. वेदकाळात ऋषी सोमयज्ञ करीत असत. वेदांनी सोमाला प्राचीन अन्न निष्पादक असे म्हटले आहे. सोमदेव हा द्विपाद चतुष्पादकांना अन्न प्रदान करीत असतो. जीवनाचे व्यवहार अन्नाच्या आधारावरच चालत असतात. वेदामधील जे अनेक संदर्भ या आधीच्या सर्व 6 सादरीकरणात दिले आहेत ते सारे धनंजय देशपांडे यांच्या वेदातील विज्ञान या पुस्तकातून घेतले आहेत. या पुस्तकात त्यामध्ये विस्ताराने लिहिण्यात आले आहे. तो सारा तपशील सादरीकरणात देणे शक्य नाही. यासाठी हे पुस्तक मुळातून वाचायला लागेल, किंबहुना बऱ्याच वेळा वाचायला लागेल. त्यांनी केलेल्या विधानात थोडेफार तथ्य निश्चितपणे आहे असे माझे मत आहे. जगातील अनेक जाणकारांनाही तसे वाटते. त्यांचे व्हिडिओज आज यूट्यूबवर पाहता येतात. लेखकाने केलेली विधाने, वेदातील ऋचांचा लेखकाने लावलेला अर्थ चुकीचा आहे असे कुणाला वाटत असेल तर ते तर्कशुद्धपणे मांडावे लागेल. त्यांनी ज्या ऋचा भाषांतरासाठी दिल्या आहेत त्यापैकी काही ऋचांचे फोटो मी सादरीकरणात दिले आहेतच. लेखकाने पुस्तकात दिलेल्या साऱ्या ऋचा श्लोकांचा अर्थ जाणकारांनी नव्याने तपासायला हवा. त्यासाठी पुरेसा वेळ काढून मूळ पुस्तक नीट वाचायला हवे. पुस्तकाचा विषय समजून घेणे सोपे नाही.
ते समजून घेण्यासाठी त्यावर जाणकारांमध्ये संवादही व्हायला हवा. कृपया हे पुस्तक लक्ष देऊन वाचा व त्यावरील आपली मते कळवा ही विनंती आहे. धन्यवाद.